नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या पॅन्डेमिक काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये बऱ्यापैकी आपण सर्वजण हेल्थ कॉन्शियस झालेलो आहोत. आरोग्याची जाणीव बऱ्यापैकी लोकांना झालेली आहे आणि यामुळं असेल की प्रत्येकजण आपल्या कुटुंबियांचं आरोग्य जपण्यासाठी वेगवेगळे जे सोर्सेस आहेत त्याकडे पाहत आहेत. योगा, व्यायाम याच्याबद्दल तर खूप सगळीकडे जागरूकता झालेली आहे. यालाच मध्यवर्ती ठेवून आम्ही आज कट्ट्यावरती एक वेगळी चर्चा करणार आहोत. आरोग्यासाठी आयुर्वेदाबद्दलही लोक आजकाल जागरूक झालेले आहेत. आपल्या भारतीय परंपरेनुसार घरोघरी आयुर्वेद हा घरोघरी आहेच, परंतु आयुर्वेदिक टिप्स ज्या आहेत, वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधं असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टी, त्या आता त्याबद्दलही लोक जागरूक झालेले आहेत. आणि यासाठीच आज आपल्या कट्ट्यावरती आयुर्वेदावरती मार्गदर्शन करण्यासाठी सार्थ आयुर्वेदचे डॉक्टर अजित राजगिरे सर आलेले आहेत. आणि याबद्दलच मी पहिल्यांदा हाच एक प्रश्न घेईन की मुळात आयुर्वेद घरोघरी आहे म्हणतात, आयुर्वेदिक उपचार घ्यायचे म्हणतात, तर आयुर्वेद म्हणजे काय हे एक आम्हाला जाणून घ्यायचं आहे सर. आणि सार्थ आयुर्वेदचं यामधलं एक वेगळं योगदान याबद्दल आम्हाला थोडक्यात. आयुर्वेद म्हटलं तर लाईफ ऑफ सायन्स म्हणजे आपण आयुर्वेद जे आहे, आयु मीन्स लाईफ आणि वेद मीन्स सायन्स. तर हे लाईफ सायन्स आहे आयुर्वेद. म्हणजे हे ॲक्च्युली ह्याचं रूटच सायन्स आहे. तर त्याच्यामुळं आयुर्वेद ही आपली इंडियन भारताची परंपरेत विज्ञान आहे. आणि हे फार प्राचीन काळी, मी 5000 वर्षापूर्वी चरकाचार्य, सुश्रुताचार्य यांनी ज्यांनी आयुर्वेदाची हे केली. ॲक्च्युली उत्पत्ती ब्रह्मदेवापासून असं म्हणलं जातं. पण हे जे आचार्य आहेत त्यांनी ते जपलं आणि ते पुस्तकांमध्ये आणलं. आणि ते आता आपण बघतोय की घरी तुम्ही अगदी खोकला आला तर घरी तुळशी द्यायचं, किंवा पचन होत नसलं तर पुदिना खायचा, किंवा हे असं लहानपणी जे असायचं ते आता लोकांच्या आता देखील आपण जेवण झालं की बडीशेप खातो किंवा ओवा खातो पचनासाठी. तर ह्या सर्व गोष्टी आपण घरोघरी वापरतोयच. घरगुती आपण हे काही गोष्टी वापरतोय. आता त्याच्यामध्ये काही आणखी डीप हे करून ज्यावेळेला आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर्स त्या पद्धतीने विचार करतो तशा टाईपचे मेडिसिन्स आम्ही बनवतो. आम्ही कस्टमाइज मेडिसिन देखील बनवतो. याच्यामध्ये कसं आता पेशंट बघून आपल्याला त्याची अकॉर्डिंग टू हीच प्रकृती, आता प्रकृती आमच्यामध्ये फार इम्पॉर्टंट आहे. मग ती हिस्ट्री घेऊन बघितली जाते, ओळखली जाते की कुणाची काय प्रकृती आहे. वात, पित्त, कफ असं प्रधान 3 दोष आहेत. मग त्याच्यानुसार नाडी बघून आपण प्रकृती डिसाईड करतो. प्रकृती कोणत्या दोषामुळे ही विकृती निर्माण झाली आहे, हा विकार झालेला आहे, त्याच्या मुळापर्यंत यायचं. कारण असं बऱ्याच वेळा आपण हाताला लागलेलं असतं किंवा हे झालं मी बस्ती देतो, पण असं नाही की त्याचा रूट नाही, त्याचा रूट कुठेतरी आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे असे ट्रीटमेंट दिले जातात. आणि मग आपण कस्टमाइज करतो आम्ही की तुम्हाला जे पित्ताचं औषध लागू आहे तेच तुमच्या भावाला किंवा दुसऱ्या मित्राला असं लागू होऊन असं सांगता येत नाही आयुर्वेदाप्रमाणे. पण त्याची प्रकृती वेगळी असेल किंवा त्याचे जे निदान म्हणजे हेतू आहे कशामुळे झालं हे जर वेगळे असतील तर त्याच औषधाला ते बरं होत नाही. औषध वेगळं असायलाच पाहिजे, वेगवेगळं असू शकतं. त्याच्यामुळं एकच आम्ही बऱ्याच वेळेला असं सांगतो की एखादी गोष्ट मार्केटमध्ये सुरू झाली की प्रत्येक जण तेच जाऊन दुकानातून विकत घेणं हे आयुर्वेदामध्ये नाही चालत. जसं आपण म्हणतो की ताप आल्यानंतर क्रोसिन घेतली ॲलोपॅथीमध्ये, ताप आला क्रोसिन घे, एक सेफेस्ट ड्रग वगैरे असं माझं मत आयुर्वेदप्रमाणे तुमच्या वैद्याकडे जाऊन आपली नाडी आपलं परीक्षण करून आपली प्रकृती काय त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट घेतलं पाहिजे. ओके. नाही, आता याच्यावरती सगळेच रिसर्च व्हायला लागले. प्रत्येकाची जी रचना आहे, शारीरिक रचना आहे, आजार जरी सेम असला तर त्याची रचना वेगवेगळी असल्यामुळे त्याचे उपचार आता वेगळे, औषधं वेगळे सगळे. यासाठी फार मोठा रिसर्च चालू आहे. सार्थ आयुर्वेदची वाटचाल, कारण आज कोल्हापूरमध्ये सार्थ आयुर्वेदची स्वतःची औषधं आहेत, स्वतःचं एक वेगळेपण आयुर्वेदामध्ये निर्माण केलेलं आहे. सार्थ आयुर्वेदाचा अर्थ ज्यावेळेला मी कॉलेजला असताना, लास्ट इयरला असताना हा संकल्प केला की माझ्या क्लिनिकचं नाव किंवा माझ्या पंचकर्म जे काही मी करीन आयुर्वेदामध्ये त्याचं नाव सार्थ, अर्थ विथ मिनिंग असेल. जे काही आपण करू ते विथ मिनिंग करू. बरोबर. आपण औषधं देखील काढून तीच आयुर्वेद हा आपण विथ मिनिंग पुढे घेऊ असं दृष्टिकोनातनं मी पंचकर्म सेंटर सुरू केलं. ट्रीटमेंट सेंटर पहिला क्लिनिक सुरू केलं, त्याच्यानंतर पंचकर्म सेंटर सुरू केलं आणि ते फार चांगलं दोन्ही पण झाले. त्याच्यामध्ये आम्ही कोल्हापूरमध्ये विविधता आणली. म्हणजे आपण पंचकर्म करतो ह्याच्यामध्ये स्ट्रेस रिलीफ असं काही करता येईल का, स्ट्रेस हवे म्हणून आमचं एक पॅकेज आहे. त्याच्यामध्ये आपण अभ्यंग करतो, मसाज करतो, शिरोधारा देतो, आपलं हे पत्रपोटली म्हणून असतात ते ट्रीटमेंट ते देतो. अशी वेगवेगळी ट्रीटमेंट करतोय. आणि त्याला एक वेगळेपणा आम्ही जपलाय की सार्थ आयुर्वेद आपला एक वेगळेपणा
त्याच्यानंतर आम्ही प्रोडक्ट मध्ये सुद्धा की आमचे वेगवेगळे ग्रंथोक्त जी तेल असतात, डॉक्टर लोक जी पंचकर्माला वापरतात, तर ती तेल देखील. मला हा दुसरा प्रश्न विचारायचाच आहे की सार्थ आयुर्वेदची एक वेगळी उपचार पद्धती आहे, जसं आता तुम्ही वेगळे पण सांगितलं, आणि स्किन आणि हेअरवरती तर तुमची वेगळी औषधी आहे, फार इफेक्टिव्ह औषध आहे. स्किन आणि हेअरवरती आपले एक रेंजेस आपण सुरू केली. कारण आज आपण बघितलं तर लोकांना स्किन आणि हेअरचं फारच कॉन्शियस झालेत लोक. आणि बऱ्याच वेळा काय असतं की एक ठराविक एजमध्ये आपलं लक्ष राहत नाही, म्हणजे आपण काही कामात इतका वेळ देतो किंवा स्ट्रेस काय आहे, स्ट्रेसमुळे देखील हेअर लॉस होतो. अशा बऱ्याच गोष्टी इंटरनल लिंक्ड असतात की तुम्ही मेटाबॉलिझम तुमचं जर चांगलं नसेल तर बऱ्याच गोष्टी अशा होतात, मग स्किनला देखील त्याचा इफेक्ट पडतो. आता काय असते, अपप्रचार जो होतो मीडियाचे काही ह्याच्या थ्रू, की आता कसं होतं, तूप खाल्ल्यावर कोलेस्ट्रॉल वाढतो, असा एक अपप्रचार झाला. मग लोक काय करतात, तूप कमी खातात, तूप खातच नाही, किंवा ड्रायनेस येतो त्याने ऍक्च्युली स्किनला. खरंच गाईचं तूप जे आहे, हो न खाल्यामुळे, गाईचं तूप जे आहे ते अत्यंत चांगलं आहे तुमच्या शरीराला. आणि एलडीएल लेवल जी कोलेस्ट्रॉलची असते जी वाढू शकते, ज्यांना हार्टला धोका असतो, ही लेवल कधीच तुपानं वाढलेली नाही. आणि ह्याचे अनेक प्रूफ, अनेक असे रिसर्च झालेले आहेत की त्याच्यामुळे कधीही त्याला इफेक्ट होत नाही. तर तूप रेग्युलरली खाल्लं पाहिजे, डोक्याला तेल लावलं पाहिजे. स्नेहन म्हणून जो प्रकार आहे, अभ्यंतर म्हणजे असं ते आपण तूप खातो किंवा तेल खातो, आणि बाह्य स्नेहन म्हणजे आपण तेल लावणे, मग बॉडी डोक्याला मसाज करणे असू दे किंवा तेल ऍक्च्युली डेली केली पाहिजे खरं तर दिनचर्येनुसार. आपण दिवाळीत करतो, फक्त आपण दिवाळीत वर्षावर इयर टू इयर करतोय खरं अभ्यंगस्नान. ऍक्च्युली हे नित्य सेवन, नित्य अभ्यंग केलं पाहिजे, अशी खरी तर प्रथा आहे. पण आपल्याकडे ते होत नाही. ऍटलिस्ट बाहेर जरी आपण, अनेक लोक आमच्याकडे आता पेशंट आहेत की जे रेग्युलरली महिन्याला 1-2 वेळेला तरी अभ्यंग करतातच, त्यांच्या स्किनमध्ये आणि रेग्युलर माणसाच्या स्किनमध्ये अतिशय फरक असतो. स्निग्धता जी असते, किंवा तुम्ही बघा की डेली तुपाचं प्रमाण प्रत्येक, असे काही जणांच्या घरामध्ये सवय असते की भातावर तूप घेतातच. तुम्ही त्यांच्या स्किनमध्ये आणि रेग्युलर जेवण जेवतात त्यांच्या स्किनमध्ये हा डिफरन्स तुम्ही कुठे पण बघू शकता. आणि हा इंटरनल अभ्यंगचा फार मोठा वाटा म्हणजे तुमचं शरीर टिकवण्यासाठी, तुमचं आयु टिकवण्यासाठी प्रचंड मोठा आहे. ओके, म्हणजे तुमच्या या उपचार म्हणजे लोकांना, पेशंट्सना उपचार तुमच्या पद्धतीने करता करता याही टिप्स देत आहे की घरी खाण्यामध्ये हे बदल असावेत, यामुळे हे आजारच होणार नाही. आम्ही एक अभ्यास मसाजच्या वेळी, तर ह्याचं खासियत आहे की शिरपाक विधीनं आम्ही ते निर्माण केलं. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही पहिला काढा करतो, त्याच्यामध्ये पुन्हा आम्ही काढा केल्यानंतर एक ठराविक मापात काढा आटवला जातो, आणि त्याच्यामध्ये पुन्हा आम्ही हिट देतो त्याला की ऑइल, मिल्क जे असतं गाईचं दूध, ते आम्ही त्याच्यामध्ये आटवतो, आणि त्याच्यामुळे त्याची स्ट्रेंथ कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि ते स्किनला चांगलं आहे. आणि पुन्हा आम्ही त्याच्यामध्ये औषधी सिद्ध करून ते तेलामध्ये, ते काढा तेलामध्ये सिद्ध करतो. हे केल्यामुळं ना ती स्किन, आमचा अभ्यंग, सारचा अभ्यंग ऑइल जे आहे आपलं दिवाळीला, स्किन आणि मसल्सना आपण राईट अगदी बरोबर, स्किन आणि मसल्स दोन्हीना पण त्याचा इफेक्ट होतो, आणि फार चांगलं शरीरावर त्याचं कार्य असतं. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळतोय की आयुर्वेदिक टिप्स ज्या हेल्थसाठी आणि आरोग्यासाठी आज सरांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायच्या. मला माहिती आहे की जसे आम्हाला काही प्रश्न पडतात, प्रत्येकालाच तसे प्रश्न पडतात. आमच्या दर्शकांना आज बघता बघता काही अशाबद्दलचे काही टिप्स हव्या असतील किंवा वेगळे प्रश्न असतील तर ऑफकोर्स कमेंट बॉक्समध्ये विचारा. राजेकर सर आज इथं लाईव्ह देतील. आता मला झालं पंचकर्म आज खूप फेमस होते म्हणा किंवा वाढते, आणि बऱ्यापैकी आता बघतोय आपण की काही फॉरेनर्स लोक सुद्धा पंचकर्मासाठी आपल्याकडे येत आहेत. याच्या आधी किंवा आताही का मोठ्यात मोठं पंचकर्म, चांगली पंचकर्म मिळतात म्हणून लोक केरळला जायचे. तर याच्याबद्दलचं थोडक्यात, आणि पंचकर्माची कर्म उपकर्म याबद्दल थोडक्यात माहिती. पंचकर्म पहिलं सांगायचं झालं तर पंच म्हणजे 5, आणि कर्म हे 5 प्रमुख कर्म आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये वमन येतं, म्हणजे आपण औषधी देऊन उलटी करून घेतो पेशंटची. आणि हे कफप्रधान जे व्याधी आहेत, म्हणजे काही जणांना खोकला असतो, काही जणांना कानाचे आजार असतात, डोळ्याचे विकार, ह्या सर्व ऊर्ध्व जत्रुगत म्हणतो आपण त्याला, ह्याच्या खांद्याच्या वरचे जे विकार आहेत त्यांच्यासाठी वमन हे फार चांगलं काम करतं, छातीच्या वरचे. त्याच्यात विरेचन म्हणून कर्म आहे. विरेचन मध्ये आपण पहिला देतो तोंडाकडे, आणि संडास वाटते ते तर ह्याच्यामुळे विरेचन म्हणतो आपल्याला, म्हणजे आपण अशी औषध देतो की त्या विरेचन ह्यातील दोष डिटॉक्सिफिकेशन, पंचकर्म बिफोर डिटॉक्सिफिकेशन केलं जातं ना, म्हणजे आयुर्विकार प्रशांत, म्हणजे
जे विकार आहेत त्याचं रक्षण करण्यासाठी ओके. आणि जे स्वास्थ्य आहे ते टिकवण्यासाठी हा. हे दोन्हीसाठी आयुर्वेद नेहमीच म्हणजे शमन असू दे, औषधी चिकित्सा असू दे हा. किंवा पंचकर्म असू दे, दोन्हीच्या मार्गातून आम्ही आरोग्य टिकवण्यासाठी आणि विकार प्रश्न करण्यासाठी असे हे दोन्ही आयुर्वेद प्रोसेस आहे. पंचकर्मामध्ये वेळचा हा दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार बस्ती. त्याच्यामध्ये वेगवेगळे बसते, तेलाचा बस्ती असतो, काड्याचा बस्ती असतो, असे वेगवेगळे बस्ती दिल्या जातात. चौथा प्रकार आहे रक्तमोक्षण, म्हणजे रक्त काढलं जातं, मग त्यामध्ये जळूचा वापर केला जातो, लीच म्हणून असतं ते. त्यानंतर काही वेळेला निधन काढलं जातं, ह्याला रक्तमोक्षण म्हणजे दृष्टी जे रक्तदृष्टी झालेलं आहे ते दूषित रक्त बाहेर काढणं शरीरातून. पाचवा प्रकार नस्य आहे. नस्याचे बरेच 13 प्रकार मेन आहेत तसे, पण नस्यच म्हणजे नाकात ड्रॉप टाकणे, नाकात फुकणे, नाकात धूर सोडणे किंवा नाकात धार लावणे, असे वेगवेगळे नस्याचे प्रकार आहेत. तर हे जे मुख्य प्रकार झाले पंचेंद्रिय जे असतात त्याच्यावरती नस्य फार चांगलं काम करतं. आता मी एक असं देखील तेल डेव्हलप केलंय, ज्याचं आम्ही लायसीला हे करतोय हेअर लॉस साठी नस्य. आता बरेच जण म्हणतात सर केस वरते नाकातून ड्रॉप करत, तर नासा ही शीर्षाद्वारम आहे, म्हणजे नाक जे आहे ना हे डोक्याचं द्वार आहे. ऍक्च्युली तुम्ही इथे टाकलेली गोष्ट डायरेक्ट बेड ऑफ द हेड जाते आणि त्याचा मला फार चांगला रिझल्ट माझ्या पेशंटना येतो. मी माझ्या बऱ्याच पेशंटना ते हेअर लॉससाठी देतो आणि त्याचा फार चांगला रिझल्ट आलेला आहे. आता 15-20 वर्ष झाली मी देतोय. आणि जे उपकर्म म्हणतात ती वेगवेगळ्या आजारानुसार त्या वेळी ठरवली जातात. हा, आता ह्याच्यामध्ये कसं हे मेन पंचकर्म झाले. आता ह्याचे उपकर्म बरेच आहेत. अनेक आजार, गुडघा दुखतो मग त्याला जाणू बस्ती केली जाते. ओके. मान दुखते तर मन्या बस्ती, म्हणजे त्या पोर्शन पुरतं तिथं आपण पिठाचं आवरण असं करतो आणि तिथं आपण तेल पोर करतो आणि ते गोमट तेल असतं, सिद्ध तेल असतं. ते तेल केल्यानंतर असं ते 5 डेज, 7 डेज, 9 डेज असे वेगवेगळे स्पॉन्डिलायटिसमध्ये वगैरे, म्हणजे बॅक पेनसाठी असेल, मान दुखत असेल आपली मन्या बसती, गुडघा दुखत असेल तर जानू बसती, कटी बसती, कंबर दुखत असेल तर असे वेगवेगळे हे झाले. ह्याच्यानंतर वेगवेगळे इंद्रियांचे कर्णपूरण आहे, म्हणजे कानात आपण हे करतो किंवा डोळ्याला आपण हे करतो तर्पण म्हणून आहे प्रक्रिया, म्हणजे डोळ्याच्या साईडनं आपण पीठ लावतो असं आणि त्याच्यामध्ये तेल किंवा तूप असं पोर करतो आपण. त्यानंतर गंडूश आहे, आपण चूळ भरणे तेलाची किंवा असं असे वेगळे, हृदय बसती आहे हृदयाच्या ह्याच्यासाठी, अनेक असे उपक्रम आहेत. बरोबर. नाही, आता पंचकर्माबद्दल जाणून घेतलं. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आयुर्वेदामध्ये औषध घेतली की खूप दिवस त्याच्यावर लागतात असेही एक समज आहे. आणि त्याचबरोबर आजकाल असा पण एक समज झाला होता की आयुर्वेदामध्ये भेसळ होते, म्हणजे असं होतं का? नाही, कसं आहे आता की वनस्पती जे आहे तुम्हाला आता आम्ही काही जे आता बऱ्याच जणांचे फॉर्म्युलेशन असतात प्लस मायनस इकडे तिकडे असतात, पण आम्ही आता पेनविन ऑइल म्हणून एक केलं, साल पेनविन ऑइल. तर ह्याच्यामध्ये उद्देश आयुर्वेदानं इतक्या काळापासून जे काही लिहिलेलं आहे ते 100% कुठंतरी त्याला प्रूफ आहे, म्हणून ते इतकं सिद्ध झालेलं आहे की त्याच्यात अजून एक प्रश्न पडतो की त्या काळात जर लिहिलंय ना तर काळ बदललाय, वातावरण खूप चेंज झाले, खाद्य संस्कृती लोकांची बदलली, खाणंपिणं राहणीमान बदलले, तर मग त्याच्या उपचार पद्धती बदलल्यात का? त्याचे आम्ही डोस कमी केलेत. ऍक्च्युली अकॉर्डिंग टू ती शरीरयष्टी जुनी, ती शरीरयष्टी आज वातावरण, ते वातावरण किंवा त्यावेळेचं खाणं, आणि आज बघा ना फर्टिलायझर्स इतके वापरले जातात अन्नामध्ये. आता तुम्ही शिरोळमध्ये बघितलं कॅन्सरचं प्रमाण फार वाढलंय, त्याचं कारण तिथं वापरणारे फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स खूप. त्यामुळे काय झालंय की ह्या सगळ्या शरीरावर परिणाम होतोय आणि मग त्याची लाईफ कमी होत चालली आहे. शतायुषी फार कमी लोक होतात, तर ते 50-60 किंवा 40 सुद्धा बरेच जण जायला आले. याचा अर्थ काय, हे खाणं पिणं, फास्ट फूड, जंक फूड हे सगळं, आणि त्याच्यानंतर हे फर्टिलायझर्स किंवा हे सगळं. तर ह्याच्यामुळे कसं आहे की तुमचा आता वनस्पतीत देखील कसं आहे की काही वेळेला चूर्ण वगैरे घेतात आणि मग मेडिसिन तयार करतात, पण त्याला रिझल्ट येत नाही. त्रिफळा जर तुम्ही प्रॉपरली वापरला, गंधर्वहरितिकी म्हणून आमचं एक पोट साफ होण्यासाठी औषध आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही हरितिकीचं वरचं कवच काढून जर व्यवस्थित वापरलं तर ते फार चांगला रिझल्ट देणार. पण ती हरितिकी जर पूर्ण फोडली तुम्ही तर तेवढा रिझल्ट देत नाही. आता काय होते, वजन वाढण्यासाठी दुकानदार किंवा मॅन्युफॅक्चरिंग काही कंपन्या असे करतात की स्वस्त मध्ये द्यायचं म्हणून, पण ते स्वस्त येतं, मग मार्केटमध्ये असं कम्पेअर केलं जातं सर तुमचं, आता काही माझी मेडिसिन असं म्हणतात की सर तुमचं थोडंसं महाग जातंय, पण मी करताना आता मी माखा यूज करतो आपल्या हेअर ऑइलला, तो मी प्युअर फॉर्म मध्ये घेतो अख्खा, कारण ज्यावेळेला तुम्ही चूर्ण वगैरे घेता त्याच्यामध्ये मिक्सिंग होऊ शकतं. हेच अडल्ट्रेशन आजकाल जे सुरू आहे ना, ह्याच्यामुळे रिझल्ट कमी येतात. त्याच्यापेक्षा आपण अख्खं घ्यायचं आणि मग त्याचं आपणच बारीक करायचं. म्हणजे भेसळ होत नाही तर त्याची क्वालिटी खराब असते आयुर्वेदामध्ये, त्यामुळे या ज्याचे जे रिझल्ट आहेत नाही भेसळच होते ना, आपण भेसळच म्हणतो त्याला. कारण समजा जर चूर्ण केलं
तर त्याच्यामध्ये स्वस्त काही चूर्ण आहे ती जर मिक्स केली आणि त्याचा फार काही हानिकारक नसेल शरीराला तर अशी काही लोक करतात आणि मग काय होतं त्याला रिझल्ट येत नाही. आपल्याला पाहिजे तो रिझल्ट कधी येणार ज्यावेळेला ओरिजिनल प्युअर फॉर्म मध्ये असं. आता दुधाचं हे आहे, दूध तुमचं कॅल्शियम इंटेक दूध घेतल्यानंतर चांगलंच आहे, पण तुम्ही दुधामध्ये जर पाणी मिक्स केलं जास्त पाणी असेल तर कसं काय कसं होणार तसाच प्रकार आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टीत असं होतं की प्युअर फॉर्ममध्ये आयुर्वेदाचं वनस्पती हर्ब्स जर चांगल्या वापरल्या आणि आपल्याकडे ते अवेलेबल आहे. म्हणजे आपली सह्याद्री रेंज जी आहे अगदी बॉम्बेपासून कोकणापासून केरळापर्यंत इथं 1,500 पेशीस असे आहेत की जगामध्ये त्या इथं सापडतात. अशा आपलं हे इतकं चांगलं आहे म्हणजे आपल्या इंडियाला की म्हणून केरळामध्ये जे हे केलं ऍक्च्युली त्यांनी टुरिझमला प्रमोट केलं गव्हर्नमेंटनं आणि त्या स्टेट गव्हर्नमेंटने टुरिझम प्रमोट केल्यामुळे तिथं लोक येण्यासाठी सुरुवात झाली. सेफ्टी प्रिकॉशन्स घेतल्या फॉरेनर येणार म्हटल्यानंतर एरोप्लेन वगैरे ती सगळी सुविधा दिल्या आणि त्याच्यामुळे आयुर्वेद तिथे खूप वाढतं. आणि तिथे एक पद्धत बघितली आहे तुम्ही जुनी लोक जी आहेत ती बऱ्याच वेळेला सर्जरी जरी केस असेल सर्जरीची म्हणजे अगदी फ्रॅक्चर जरी झालं असेल तर पहिला वैद्याकडे जातात आणि तिथं काहीतरी बांबू वगैरे असं लावून प्रयत्न करतात की किंवा कुठलेही साधं खोकला जरी असेल तरी पहिला आडूचा काढा वगैरे त्यांच्याकडून हे करून असं घेतात वासाचे वगैरे. तर ते अगदी लास्ट प्रेफरन्स तिथे ॲलोपॅथीला जातो आणि आपले लिटरसी प्रमाण पण जास्त आहे केरळामध्ये त्यामुळे त्यांना ह्याची कल्पना आहे की ॲलोपॅथी घेतल्यानंतर थोडंसं तुम्हाला इमर्जन्सीला ॲलोपॅथी घ्यावं लागतं. कुठल्याच पॅथी वाईट नाही आहे असं मी काय नेहमी म्हणत असतोय. तर ह्याच्यामध्ये कसं आहे गरज वाटल्याप्रमाणे तुम्ही जर गेला तर त्या गरजेनुसार तिथे आज तुम्हाला सर्जरीची गरज आहे तर सर्जरीच करावं लागेल. फ्रॅक्चर झाल्यावर प्लास्टिक ऑपरेटिव्ह करायला लागेल तर इमर्जन्सीला करावं लागेल. आता हेल्थ टुरिझम बद्दल तुम्ही बोलला तो प्रश्न मी नंतर घेणारच आहे. मुळात आपला जो विषय आहे की आरोग्याच्या टिप्स याबद्दल दिनचर्या काय असावी म्हणजे डायट एक्सरसाइज आणि मेडिटेशन हे तर महत्वाचं आहे. तर त्यामध्ये काय असावं की ज्यामुळे लोकांना बऱ्यापैकी या गोष्टी टाळता येतील वेगवेगळ्या आजारपणाने. आता सुरुवात आपण अशी करायला पाहिजे की सूर्योदयाच्या आधी खरं तर लोकांनी उठलं पाहिजे. आयुर्वेद हे सांगतंय की बिफोर सनराईज तुम्ही उठलं आणि तुम्ही फ्रेश सुद्धा झालं पाहिजे. म्हणजे टॉयलेट वगैरे जी काही क्रिया आहे ती बिफोर सनराईज झाली पाहिजे. सकाळी उठल्यानंतर मग तुमचा 1 तास किमान व्यायामासाठी पाहिजे. 45 मिनिट्स टू 1 आवर कमीत कमी तुम्ही योगा करा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा स्विमिंग करा व्यायाम करा काही करा आणि ह्यानं काय होतं तुम्ही दिवसभर तुमचा फ्रेश जातो. ब्रेकफास्टला सांगितलेलं आहे की चांगला ब्रेकफास्ट करा. ऍक्च्युली व्यायाम करून आल्यानंतर तुम्ही चांगला ब्रेकफास्ट करा मिल्क घेऊ शकताय तुमच्या शक्तीनुसार आहे सगळं. आता तिथं म्हणजे तुमची प्रकृती कशी आहे तुम्हाला काय लाभ होऊ शकतं त्याप्रमाणे तुम्ही शकता. सेकंडली लंच जे दुपारचं जेवण आहे ते पण चांगलं राजाप्रमाणे करावं आणि डिनर जे आहे ते असं म्हणतात की बेकारी प्रमाणात म्हणजे अगदी कमी प्रमाणात अगदी कमी प्रमाणात करावं. त्याच्यामध्ये सुद्धा दुपारी जे सवले लोक आहेत किंवा ज्यांना शुगर आहे किंवा अशा लोकांनी दुपारी अजिबात रेस्ट घेऊ नये म्हणजे झोपू नये. आडवं पुरवणे झोपू नये ह्यानं तुमचं वजन वाढू शकतं. दिवसातून वजन वाढतं आळस पण येतो तसं असंही करू नये शक्यतो. आणि संध्याकाळची वेळ रात्री झोपताना लवकर झोपावं ही जनरल दिनचर्या आहे. रात्री लवकर झोपावं सकाळी लवकर उठावं किमान 6 तासाची झोप असावी. जेवणाच्या ह्याच्यात सुद्धा माझं एक असं हे आहे की जर आपण 100% जर आपण म्हटलं की आपली भूक आहे तर त्याच्यात 50% जेवण असावं. 25% आपण पोटामध्ये जी जागा आहे असं आपण पोटामधली जागा आहे त्याच्यामध्ये जर आपण 50% हे आपण अन्नाने भरावं 25% आपण जलाने भरावं आणि 25% आपण एअरसाठी ओपन राहावं की ज्यांना ते पचनक्रिया जी आहे ती चांगली होईल. असं ऍक्च्युली आपण केलं पाहिजे आणि ह्यानं तुमचं पचन शक्ती चांगली वाढते. म्हणजे हे सूत्र असावं. दुसरी गोष्ट आहे जेवताना पाणी फार पिऊ नये. आता पाण्याचा आयुर्वेद काय म्हणतो की सिप पाहिजे. बऱ्याच जण काय करतात की अगदी सुरुवातीलाच एक तांब्यावर पिऊन टाकतात किंवा जेवण झाल्यानंतर तांब्यावर पिऊन टाकतात. ऍक्च्युली पाचक अग्नी किंवा जाटर अग्नी जी असते ती अग्नी आहे. जसं आपण एखादी ती अग्नी काय करते काही पण आपण दिलं तर पचवते. म्हणजे आपण गॅसवर असंच दूध ठेवलंय तर ते गरम नाही होणार किंवा ते हे होणार नाही अग्नी दिल्याशिवाय. ठीक आहे शिजणार नाही कुठलंही जेवण म्हणजे आपण तांदूळ तसेच ठेवले गॅसवर शिजणार नाही अग्नी दिली तर ते शिजणार. तर तसंच आपल्या पोटामध्ये आपल्याला जे पचन प्रॉपर व्हायचं असेल तर आपल्याला तिथं अग्नी दिला पाहिजे. म्हणजे अग्नी ते जागृत ठेवला पाहिजे. त्याच्यावर पाणी टाकून विझवायचं नाही. जेवणाच्या पूर्वी तर पाणी पिऊच नाही. जेवताना पण अगदी हलका म्हणजे घशामध्ये काय अडकू नये आणि हलकं ते जावं स्मूथली पण हलकं आणि झाल्यानंतर थोडं शक्यतो झाल्यानंतर नाही घेतलं तरी पाणी चालेल चूळ भरून टाकणे. ओके आणि अर्धा 1 तासानंतर तुम्ही थोडंसं परत ग्लासभर पाणी घ्या. हाफ एन आवर आपण अगेन 1 आवर आफ्टर 1 आवर तुम्ही एक ग्लासभर पाणी घ्या. अशा पद्धतीनं पाण्याचा इंटेक सुद्धा केला पाहिजे.
बरोबर. आणि दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी हे जनरली प्यायला काय हरकत नाही. म्हणजे आपलं सकाळचं एक्सरसाइजचं झालं, मेडिटेशन म्हणजे हेल्थसाठीच्या सोप्या टिप्स आहेत ज्या गोष्टी आपण करू शकतो. सकाळी लवकर उठणं, एक्सरसाइज असेल, मेडिटेशन आणि हे डाएट या पद्धतीने गेलो तर बऱ्यापैकी आजारापासून लोक परावृत्त होतील का, आजार लांब जातील. आणि नित्य अभ्यंग जे मगाशी तुम्हाला बोललो मी, ते गरजेचं आहे. ते जर करता आलं तर अतिउत्तम. येस. महत्त्वाचा मुद्दा जो मगाशी आपला बोलताना निघाला की पश्चिम घाट जो आपला आहे, जिथं अशा स्पेसेस आहेत किंवा अशा वनस्पती आहेत की ज्या जगाच्या पाठीवर इतरत्र कुठं आढळतात, अशाही काही आहे. आणि आपलं एक प्रकारचं लक म्हणायचं की अशा आयुर्वेदिक वनस्पती आपल्या जवळ आहेत की ज्याच्यामुळे आपलं आरोग्य फार चांगलं राहू शकतं. यासाठी तुम्ही एक प्रोजेक्ट करत आहे. सरांनी एक नवीन प्रोजेक्ट घेतलेला आहे की हेल्थ टुरिझम, आणि ज्याचा अप्रोच आता तुम्ही सरकारपर्यंत केलेला आहे आणि आता तो सुरूही करताय तुम्ही. जसं आता केरळमध्ये आता तुम्ही उल्लेख केला की हेल्थ टुरिझमचं आहे तसं मोठं, तर हे नेमकं काय आहे आणि आपल्याकडे त्याचा कसं अप्रोच कसा होईल, लोक काय. ऍक्च्युली हेल्थ टुरिझम जर आपल्याला आयुष वाढवायचं असेल, मी केंद्रीय मंत्री जे श्रीपादजी नाईक साहेब तर आयुष मिनिस्टर आपले, तर आमचं मर्म म्हणून एक डॉक्टरांची संघटना आहे. मी त्याच्यामार्फत त्यांना 3-4 वेळेला भेटलो आणि त्यांना हे देखील कल्पना दिली, म्हणजे अनेक संघटना देखील ह्या आमच्या मागण्या करत आहेत आयुर्वेदाच्या, की इन्शुरन्स आयुर्वेदमध्ये सगळ्या प्रकारे झाला पाहिजे. इन्शुरन्स कारण काय झालं की पंचकर्मामध्ये वापरण्यात गेणारे तेल वगैरे हे सगळं कॉस्टली आहे. मग प्रत्येकाला सर्वसाधारण माणसाला हे होतं, तर कुठेतरी त्याला इन्शुरन्स क्लेम चांगला मिळायला सुरुवात झाली. आता सुरुवात केलेली आहे केंद्रानं, पण काय होतं NABH अक्रेडिटेड हॉस्पिटल पाहिजे. मग आता त्याची सुविधा अजून करून की जिथे इन्शुरन्स क्लेम होतोय, तर अशा ठिकाणी हे जितक्या क्लिनिक्स आहेत जितके लांबपर्यंत पोहोचेल तितकं आयुर्वेद वाढेल ऍक्च्युली. त्याच्यानंतर इन्शुरन्स क्लेम झाल्याशिवाय मग कसं होतं, सर्वसामान्य माणूस त्याला करू शकतो ज्याला गरज आहे. ऍटलीस्ट हा हेल्थ टुरिझम मध्ये येणारा भाग नाही, हा इन्शुरन्स पार्ट मला जे बोलतो. हेल्थ टुरिझमचा पार्ट आपले जे आता मिनिस्टर आहेत माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, तटकरे मॅडम, ह्यांच्यापर्यंत मी विषय पोहोचवला आहे. आणि आता आमची बहुतेक बघूया आता डॉक्टर शिव कदम चांगले, त्यांच्या थ्रू मी जातोय त्यांच्याकडे. आणि त्यांच्या थ्रू जर आपल्याला हेल्थ माध्यमातून कोकण पट्टा जर चांगला डेव्हलप करता आला, आतापर्यंत त्यांच्यापर्यंत ही बातमी माझी पोहोचलेली आहे की काय माझं काय म्हणजे केरळ ज्या बेसिसवर डेव्हलप झाला त्या बेसिसवर आपला कोकण फार चांगला डेव्हलप होऊ शकतो. आणि हे सरकारने थोडंसं ह्याच्यामध्ये भाग घेतला आणि ते डेव्हलप करण्यासाठी काही अनुदान स्वरूपात असेल, काही स्वरूपात प्रमोट केलं डॉक्टरांना, आपल्या आयुर्वेदिक किंवा उद्योग व्यापाऱ्यांना, तर आपल्याला चांगला एक स्कोप ह्या कोकण पट्ट्याला आणि आपल्या महाराष्ट्राला नक्कीच पर्यटनाच्या बरोबर हे हेल्थसाठी जसं केरळला जातात लोक तसं होऊ शकतं. आणि आपल्याकडे स्कोप आहे, बॉम्बे आहे, जवळ गोवा आहे, त्याच्यामुळे बरेच चांगल्या कंट्री कनेक्टेड आहेत आपल्या सिटीज. त्यामुळे मधला हा पट्टा डेव्हलप व्हायला काय, आणि आता रोड सुद्धा तिथला मोठा कोकणाचा डेव्हलप होतोय. नक्कीच ते हळूहळू गोवा मुंबई जो हायवे होतोय त्याच्यामुळे त्याचा फायदा होईल ऑफकोर्स. जसं आता तुम्ही म्हटलं की इन्शुरन्स क्लेम बद्दल मला म्हणजे ते ऐकताना असं वाटलं की खूप सारे ट्रीटमेंट लोकांना घ्यायचे असतात, परंतु इन्शुरन्स आता बऱ्यापैकी लोकांचे हेल्थ इन्शुरन्स असतात, ते मिळत नाहीत म्हणून ते ट्रीटमेंट आयुर्वेदाचे सहसा टाळत असतील लोक, असं पण होऊ शकतं. अगदी बरोबर आहे, तसंच आहे. कारण आमचं एक मिनिमम आता तुम्ही एक 7 दिवसाचं किंवा 9 दिवसाचं जर बस्ती करायचं असेल तर एक साधारण 10-12 हजार असा खर्च येतो. मग काय होतं की 10-12 हजार खर्च माणूस आता आजारीच नाही तर कशाला करायचा, एक असाही विचार होतो. ऍक्च्युली बस्ती वगैरे वर्षातून पंचकर्म प्रत्येकानं जर केलं तर त्याची 100% लाईफ फार चांगली होती. आता आमचे काही रेग्युलर असे कस्टमर आहेत, हे वर्षातून एकदा पावसाळा आला की बस्ती करण्यासाठी येतात. म्हणजे आम्ही सांगावं पण लागत नाही, ते आम्हाला फोन करतात की सर बस्ती आता घेऊया का. याला जर इन्शुरन्स क्लेम व्हायला लागला तर लोक आजारी होण्याआधी हे बस्ती किंवा इतर जे पंचकर्म ते घेतील. मगाशी तुम्ही कोविडचा विषय सांगितला. कोविडच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये इम्युनिटी बूस्टर्स म्हणून बरेच आयुर्वेदिक हे उपयोगाला पडले. आणि आपली काय होतं की आपण एक जनरल जे खातोय आजकाल, भात आमटी हे असं 2 भाज्या असं खातोय आपण, त्याच्यामध्ये हे आयुर्वेद जे आहे ना, हे अन्न औषधी वनस्पती आहे जी आपल्याला कमी पडते जेवणातून, तेच थोडक्यात आम्ही देतोय. हर्ब्स आम्ही मॅक्झिमम यूज करतो. मी हर्ब्सवर फार बिलीव्ह करतोय. म्हणजे आता काही आमचं रस पार्ट पण आहेत, म्हणजे मेटल्स पण आहेत आमच्या ह्याच्यामध्ये, पण हर्ब्सला जर तुम्ही प्रॉपर युटिलाइज केलं तर तुम्हाला त्याचा फार बेनिफिट होतो. आता कसं आहे की अभिषंधी पदार्थ म्हणजे आता दही रात्री खाऊ नये आयुर्वेद म्हणतं. दही खायला कफ जास्त डेव्हलप होतो. तुम्ही दुपारी दही खा ना. ताक अशी गोष्ट आहे की तुम्ही सकाळ संध्याकाळी घेऊ शकता. आता दह्यापेक्षा ताक श्रेष्ठ, ते कुठल्याही प्रकारचा दोष वाढवत नाही. म्हणजे असे वेगवेगळे ह्याचे कन्सेप्ट आहेत. आता प्रकृतीनुसार पण वेगळं होतं,
पण तरी पण एक जनरली ताक चांगलं ह्याच्यापेक्षा दह्यापेक्षा असं पण म्हणू शकतो. बरोबर. आता तसं पंचगव्य म्हणजे गायीच्या सगळ्याच गोष्टी आयुर्वेदाने चांगलेच म्हणतं आयुर्वेद, आणि त्या खरोखर लोकांना उपयोगीच आहे. जसं आता तुम्ही कोविडचा उल्लेख केलात की कोविडमध्ये मी असे काही पेशंट्स बघितले, खूप सारे बघितले की ज्यांनी इतर कुठलीही ट्रीटमेंट घेतली नाही, फक्त आयुर्वेदिकच ट्रीटमेंट घेतली. अगदी माझे सुद्धा असे बरेच पेशंट आहेत की ज्यांनी फक्त आयुर्वेदिक घेतलं हां. आणि त्यांना चांगला रिझल्ट मिळाला त्याचा. हो, म्हणजे तर जसं आता ते कसं आहे, हे सगळं आपण ऑन पेपर कोविडला आपण क्लेम करतोय का नाही ह्याला सगळं वेगवेगळ्या आणखी लिगली गोष्टी आहेत, म्हणून आम्ही काही त्याला क्लेम करत नाही. पण आयुर्वेदाचा बराच इफेक्ट लोकांना झाला. हो, खूप चांगला. आणि लोकांच्या अवेअरनेस व्हायला ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी आता शेवटच्या प्रश्नाकडे वळतो, त्याआधी काही लाईव्ह जर प्रश्न आले असतील तर द्या. आणि मला हा मुद्दा विचारायचा आहे की आयुर्वेदाला आता जसं लोकांच्यात अवेअरनेस होतोय तसा आपण आपली जी सार्थ आयुर्वेद आहे किंवा इतर जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत हे लोकांच्यापर्यंत अप्रोच करण्यासाठी काय वेगळेपण घेऊन जात आहेत आणि लोकांचे? आता आमचं सार्थ सांगायचं झालं तुम्हाला तर सार्थमध्ये आम्ही आयुर्वेदिक पहिला क्लिनिक सुरू केलं, त्यानंतर पंचकर्म सेंटर सुरू केलं, ते पण आपलं फार चांगलं सुरू आहे. आता कळंब्याला आपलं पंचकर्म सेंटर आहे. आपले काही प्रोडक्ट रेंज आम्ही काढली, त्यामध्ये आयुर्वेदिक ऑइल्स काढली जी डॉक्टरांना पण उपयोगी आहेत आणि पेशंटना पण उपयोगी आहेत. नंतर आम्ही हँडमेड सोप्स देखील काढले आणि केरळामध्ये ते कोकोनट ऑइल बेस्ड घेतले. आता ह्याचं कारण काय, जनरली जे सोप्स असतात साबण ते पाम ऑइल बेस्ड असतात आणि पाम ऑइल हे शरीराला फार चांगलं नाही आहे. कोकोनट ऑइल असू दे हे शरीराला फारच चांगलं आहे, मग डोक्याला केसांना असू दे किंवा शरीराला असू दे. तर कोकोनट ऑइल बेस्ड घेऊन आम्ही सोप्स काढले आणि ते आम्ही केरळमधूनच करून देतो, कारण कसं आहे तिथं रॉ मटेरियल ती इझिली अवेलेबल आहे आणि स्वस्त आहे, मग आपल्याला ते स्वस्त पडतो बराचसा सोप. म्हणजे त्या मानानं आज त्या आम्ही जे प्रोडक्ट बनवून घेते की रॉ मटेरियल? नाही, आम्ही सोप्स फक्त तिथून घेतो, कारण तिथंच ते फॅक्टरी तिथंच बनणं ती त्यांची जी पारंपरिक हे आहे. आम्ही फॉर्म्युलेशन देतो की आम्हाला हे सोप पाहिजे, हे फॉर्म्युलेशन पाहिजे, ते त्यांच्याकडून करून घेतो पण आपल्याच ब्रँड खाली. आणि ह्याचं फार चांगला रिझल्ट, आणि ते आपल्याला बऱ्यापैकी जे आमच्या क्वालिटीचे सोप्स आहेत ते मार्केटमध्ये 250-300च्या पुढे मिळतात. आम्ही 75 रुपीज त्याची करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं हा एक लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा अप्रोच आहे. नंतर आम्ही आता तेल काढलेलं आहे सार्थ कुंकुमती फेस ऑइल. ते चेहऱ्याच्या काळे डाग जे असतात, अंडर आय डार्क सर्कल, पिंपल नंतरचे डाग किंवा चेहऱ्याला ग्लो येणे, हे अतिशय चांगला त्याचा रिझल्ट आपल्याला आता बॉम्बेमध्ये, दिल्लीमध्ये, गोव्यामध्ये बरेच असे आपले डॉक्टर फ्रेंड्स आहेत जे ऑलरेडी डॉक्टरांना पेशंटना रिकमेंड करत आहेत आणि त्याला फार चांगला रिझल्ट येतो. आमचं दिवाळी किट म्हणून एक येतं, त्याच्यामध्ये आम्ही उठणं आहे आपलं सार्थचं, आणि ते सार्थ उठणं मी अगदी म्हणेन की काही ठराविक असे उठणे आहेत की जे चांगले उठणे आहेत. माझे कस्टमर इतके सॅटिस्फाईड आहेत की सार्थचं आमचं इतकं प्युरिटी, जसं मी मगाशी सांगितलं मला भेसळ जो प्रकार होतो की चंदनाच्या बदली चंदनाची वेगळी पावडर आणि परफ्यूम मारायचा, हा केलेला नाही आहे. आम्ही जे करता येईल ते प्युअर, कचोरा प्युअर, असं जे काही वापरायचं ते प्युअर वापरलं आणि त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट फार चांगला येतो. हा, थोडी कॉस्ट जरी वाढली तरी रिझल्ट चांगले, कस्टमर सॅटिस्फॅक्शन जे आहे बरोबर ते चांगलं मिळतं आणि आम्ही खुश आहे. म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा, मराठी इंडस्ट्रीमध्ये बरेच ॲक्टर्स आता आपलं सार्थचे प्रोडक्ट वापरतात आणि त्याचा मला देखील आय थिंक माहिती घेताना एफबी पेजवरतीच बघितलं होतं कुठल्या तरी ॲक्ट्रेस. हां, बऱ्याच लोक आता हे वापरतात. आणि कसं असतं आता त्या काही गोष्टी तिथं ॲडव्हर्टायझिंगची येते की त्यांना ते प्रमोट करायला काही बंधन असतं, पण ते इंटरनली माझ्याकडून परचेस सुद्धा काही लोक करतात, काही लोक मी नाही, त्याचे इफेक्ट ऑफकोर्स असतात म्हणून ते घेतात. नाही, हेच तर आम्हाला माहिती हवी होती की आयुर्वेद ॲक्च्युली आहे. एक 2 प्रोडक्ट तुम्हाला सांगतो. एक सार्थ ऑइल आहे आपलं, जे तुम्हाला मगाशी सांगितलं माका वगैरे आपण प्युअर यूज करून केलेलं आहे. ते हेअर ग्रोथसाठी फार चांगलं आहे, हेअर लॉस प्रिव्हेंट करतं. आणि जे 2 हेअर होतात असे दुतोंडी असे हेअर होतात त्याला स्प्लिटिंग म्हणतो, ते अवॉइड करतं. असं त्या हेअर ऑइलचा आपला यूज आहे. दुसरा एक हेअर ऑइल आपला आहे ते डॅनोविन हेअर ऑइल म्हणून काढलेलं आहे. डॅनोविन हेअर ऑइल जे आहे ते डॅन्ड्रफसाठी आहे. आता कोंड्याचा प्रत्येकाला हे असतो, तर त्याला कोंडा कमी येतो आणि असं रिझल्ट आपल्याला दिसलेले आहेत. नंतर चाई म्हणून एक आजार असतो केसांचा, तर त्या चाईमध्ये सुद्धा डॅनोविन आपलं फार चांगलं काम करतं. किंवा सोरायसिस म्हणून जो आजार आहे त्या ह्याच्यामध्ये सुद्धा सोरायसिसचं हे म्हणजे औषधं बनवताना त्याचे फॉर्म्युलेशन असेल किंवा इतर जे तुम्ही स्वतः रिसर्च स्वतःच रिसर्च केलेले सगळे प्रोडक्ट आणि फार चांगला रिझल्ट त्याला आलेला आहे म्हणजे ह्या प्रोडक्टला. ओके, खूप छान. आणि ऑफकोर्स सार्थ आयुर्वेदचं एक कोल्हापूरमध्ये तसं वेगळं नाव आहे, कारण त्यांचं आता जसं सांगितलं की प्युअरिटी आणि त्याच्यासाठी सर स्वतःहून जे काम करतात पुढं आहेत औषधं बनवण्यासाठी, ते एक वेगळे पण आहे. पण आता आम्हाला हीच माहिती हवी होती सर. रिसॉर्टचा एक विषय म्हणजे आपण सार्थ आयुर्वेदात एक्सपान्स करतोय आणि आपण कोकणामध्ये एक मोठं रिसॉर्ट मॅनेज करायला घेतोय सार्थ आयुर्वेदाच्या ब्रँड, म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी सगळ्या आयुर्वेदिक आणि वेलनेस आणि योगा
असं तिथं सगळं होणार आहे. म्हणजे ही कन्सेप्ट काय असते असणार आहे? म्हणजे तिथं सकाळपासून संध्या आता काय होतं की आपल्याला जे आता डेली पेशंट आमचे येतात, हम्म. बऱ्याच वेळेला काय होतं, अपत्य होतं त्यांचं काहीतरी. आता आम्ही सांगतो की हे खायचं नाही, हे खायचं, हे नाही खायचं. हम्म. घरी जाऊन घरी गेल्यानंतर काय होतं, तुम्ही खाणं पाहुण्यांच्याकडे गेला, लाडू खायचा नाही, हा. खावा असू दे, काही नाही. काय होतं आपल्याकडे पद्धत आहे, मटण आजच्या दिवस काय होतं खाऊन टाक. हम्म. असं जे होतं ते व्हायला नको. हा. अशा वेळेला त्यांना पूर्णपणे सकाळपासून रात्रीपर्यंत आमच्या मॉनिटरिंग खाली आम्ही तयार करणार. ओके. वेट लॉस असू दे, स्ट्रेस असेल किंवा वेगवेगळे असे आजार, सोरायसिस असेल, हेअरची हा. ट्रीटमेंट असेल, ब्युटी ट्रीटमेंट असेल, ते तिथं अशी थांबूनच आम्ही treatment. तिथं थांबून करणार. आणि त्याला आम्ही वेगवेगळे अगदी हाफ डे पासून हम्म. 49 डेज पर्यंत असे वेगवेगळे पॅकेजेस केलेले आम्ही, अरे की 4 डेज, 10 डेज, 15 डेज असे वेगळे आम्ही पॅकेजेस केले. हा. मग तिथं राहून तुम्ही सकाळी योगा करायचा, ट्रीटमेंट करायचं ना, ब्रेकफास्ट जे आम्ही तुमच्या प्रकृतीला चालेल तेच बरोबर कळून तेच आम्ही तुम्हाला प्रकृती अनालिसिस करणार आम्ही आमच्या डॉक्टरकडून. हम्म. आणि ते आम्ही डाएट ठरवणार तुमचा, की तुम्हाला कसल्या प्रकारचा आहार द्यायचा आहे मला. अरे. आणि मग अशा पद्धतीनं आहार देणार आम्ही. जेवणामध्ये तोच प्रकार येणार, हम्म. रात्री तुम्हाला डिनरमध्ये तोच प्रकार येणार, लंचमध्ये तोच प्रकार येणार. आणि तुमची दिनचर्या कशी असणार आम्ही शेड्यूल करणार. हम्म. आणि एक सवय लावणार तुमच्या शरीराला, की हे हा. 15 दिवस तुम्ही कसं, मग तुम्हाला ॲटलिस्ट घरी जाऊन तुम्हाला लक्षात येईल की आय कॅन लूज वेट, हा. आय कॅन लूज स्ट्रेस. म्हणजे आम्ही हे सगळं बाहेर पूर्ण काढून 10-15 शकतो. दिवस माणूस त्या वातावरणात राहिला तर तो बाहेर पडल्यानंतर ते एक दिनचर्या त्याला लागून जात. राईट, लागून राहते. आणि मग ती सवय त्याला असं लक्षात येईल की बऱ्याच जणांचा कॉन्फिडन्स जातो वेट लॉसमध्ये, हो. की माझा तर वेट कमी होऊ शकत नाही. हा. कारण माझी बरेच कुठेतरी मग काय होतं, एखाद्या ठिकाणी 10 दिवसाचं औषध खाणं, एखाद्या ठिकाणी 15 दिवसाचं आणि औषध तरी कमी नाही झालं तर कमी नाही झालं. मग तुम्हाला बरेच औषधं खाली आणि काही उपयोग झालेला नाही. तर मला बस हे काय वेट लॉस माझं होत नाही आयुष्यात. हम्म. असे देखील चॅलेंजिंग आम्ही असे पेशंट घ्यायला तयार आहे, हम्म. की जिथं आम्ही त्यांना घेणार आणि आमच्या पद्धतीने आम्ही मेडिसिन देऊन त्यांना हम्म. आणि आमच्या पद्धतीने आम्ही दिनचर्या फॉलो करून त्याचं वेट लॉस करून दाखवणार त्याला. ऑफकोर्स खूप चांगली कन्सेप्ट आहे ही. त्या हेल्थ टुरिझमशी संबंधित आहे. हा, म्हणजे त्यातला जो प्रकार आहे. आता गव्हर्नमेंटने काही सपोर्ट केला, दॅट इज वेल अँड गुड. हम्म. म्हणजे पूर्वीच्या शाळा जशा शिकवल्या जायच्या तिथं थांबून आता तसं आमचं मर्म म्हणून आमची नाही वगैरे आमच्या डोक्यात तसं आहे की काही असं गोष्टी गुरुकुल पद्धतीने काहीतरी सुरू करायच्या, हम्म. म्हणजे येत्याला भविष्यातल्या मुलांसाठी आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी हम्म. हम्म. अशा प्रकारे काहीतरी आपल्याला गुरुकुल टाईप असं झाडाखाली वगैरे शिक्षण देता आलं तर हा भविष्यात विचार आहे. तो अजून त्याचं इम्प्लिमेंटेशन कधी होईल खूप त्यावेळेला छान कन्सेप्ट आहे सर. म्हणजे आयुर्वेदिक टिप्स ज्या आहेत आरोग्यासाठीचे त्याच्यासोबत आम्हाला हेही ऐकायला मिळालं की इतर एज्युकेशन आणि इतर गोष्टीमध्ये सर आयुर्वेदिक शेतीबद्दल एक सांगायचं, मी आत्ता स्वतः 1 एकरामध्ये अश्वगंधाची लागवड केली आहे. लाईव्ह करून बघितलेलं आहे. हम्म. अश्वगंधा मी माझ्या 18 मेडिसिनमध्ये अप्लाय केलेला आहे आता. हा. आणि त्याच्यामुळे काय होतं की मला प्युअर फॉर्ममध्ये अश्वगंधा पाहिजे होती. हम्म. मग हे मार्केटमध्ये किती प्युअर आहे किती नाही ह्याची शंका घेण्यापेक्षा मी आपण स्वतःच 1 स्वतःच एकरामध्ये काय- टाकली. हम्म. हम्म. आणि त्याचा आमचे आयुर्वेदिक स्टुडंट बरेच आता इंटरेस्टेड आहेत. बरेच डॉक्टर येऊन गेले, व्हिजिट करून गेले ते बघून. हम्म. तर आपण ते आता स्वतःच हे करणार, प्रिझर्व करणार आणि ते आपल्या मेडिसिनमध्ये वापरणार, जिथं 100% रिझल्टची मला खात्री असते. Yes. असं. हाही एक मार्ग आहे आमच्या दर्शकांसाठी की आयुर्वेद मेडिसिन किंवा मेडिसिनल शेती जी आहे आयुर्वेदिक शेती त्यांचे प्लांटेशन करून करणं, तर ही एक म्हणजे आयुर्वेदाच्या टिप्स बरोबर हाही एक मार्ग आहे. स्वतः सरांनी एक्सपेरिमेंट केलेला आहे आता 1 एकरामध्ये. खूप छान सर. आणि खूप खूप धन्यवाद की एक थोडक्यात कसं ना आम्हाला वेगळी माहिती मिळाली आयुर्वेदाबद्दल, आरोग्याच्या टिप्स थोडक्यात कशा असाव्यात, घरगुती दिनचर्या आपली कशी असावी याबद्दलचे एक फार सुंदर मार्गदर्शन तुम्ही केलं. एकदा कट्टा कोल्हापूर तुमचे खूप खूप आभार. आणि मी सरदार